अँड स्वतःला ॲक्शन म्हणून ह्या कॅन्डिड मनाच्या गप्पा विथ चांगल्या मनाचे लोक या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक सॉरी, तू माझ्याशी आधी बोल, कारण पहिले चित्रपट जेव्हा आपण सुरू केला तेव्हा पहिल्यांदा माझ्याशी बोलली होती. हो सॉरी पहिल्यांदा तुला मी वाचून दाखवलं होतं. त्यामुळे कॅन्डिड मनाच्या गप्पा विथ चांगल्या मनाचे लोक या कार्यक्रमात पुष्कर आणि मी उपस्थित सर्व ऑनलाईन पीपल्स स्वागत करतो. मराठीत बोललीस आता, बरोबर. चांगल्या मनांचे लोक असल्यामुळे 1 मिनिट 1 2 3 4 तुम्ही गेलात तरी चालेल. पण 1 मिनिट, प्रॉब्लेम एवढाच आहे की फक्त नाही सॉरी सिद्धू, पण फक्त चांगल्या मनाचे लोक असून उपयोगाचं नाहीये, चांगल्या गळ्याचे लोक पण पाहिजेत. त्यामुळे आपण दोघंच गेलो तर मला असं वाटतं की हा काय आलाय, 1 सेकंड थांब, श्लोक काय आलाय. 1 मिनिट थांब. सगळ्यात महत्त्वाचं, माझा गळा काय वाईट आहे? तुझा चेहरा चांगला आहे ना, माझा गळा बोलतच नाही. तुझा गळा दाखव ना तिला. त्याच्या गळ्यावर दाढी आहे. चांगलं येईल ना. रसल असू गाऊ नकोस, आवाज खरखरीत येण्याची खूप शक्यता आहे. मी आपलं दाखवून घेतला गळा काय हवंय. 1 मिनिट ज्यांचे चित्रपट चाललेत त्यांना मध्ये बसवलंय म्हणून जास्त बोलायचं नाही. आणि ज्यांचे चित्रपट चालणार आहेत ते इथे बसलेले साईडला आता जे काय बोलायचं ते बोलून घ्या. 10 तारखेनंतर त्रास तुम्हाला होणार आहे, कारण मी सतत फोन नाही उचलू शकणार आहे. मी आणि राहुल आम्ही इथे जाणार आहोत हवाईला. खूप गर्दी ऑलरेडी इथे बाहेर केवढी जमली आहे. मला इम्पॉसिबल, मला टी शर्ट बदलावा लागला मला. ठीक आहे. काय घातलं होतं? येल्लो शर्ट. येल्लो टी शर्ट. हा कुठला वेगळा अवतार आहे तुझा? ते कळेल 10 तारखेला. अरे 10 तारीख म्हणून निवडली का? अच्छा. हे आपल्या मधले विनोद आहेत, याचा प्रेक्षकांची काही संबंध नाही, कारण मलाच कळलेलं नसल्यामुळे कशाबद्दल बोलतायत हे मी लोकांना एक्सप्लेन नाही. 10 आता मी योगा करत असल्यामुळे माझा हात इथपर्यंत पोहोचतो. एनिवे 10 आपलं चित्रपट. हो, काय करायचं होतं पण 1 मिनिट सॉरी, मी स्क्रिप्टच दिलेली नसल्यामुळे एकत्र सगळेजण बोलतायत आणि जे दोष फक्त माझाच आहे ह्याच्यामध्ये. पण आज काय करणार आहोत तर आपण आपल्या सिनेमाच्या ज्या एक आठवणी आहेत, हा जो प्रवास या स्टुडिओ पासून सुरू झाला होता, कारण सौमिल आणि सिद्धू यांचे म्युझिकल आणि सौमिल आणि सिद्धू यांनी नाचत नाचत या सिनेमाला संगीत दिलेलं आहे, कारण ती त्या सिनेमाची रिक्वायरमेंट होती. तर आपण एका वेगळ्याच प्रश्नाने सुरुवात करूया. जेव्हा एवढी बारी कॉन्सेप्ट घेऊन स्वतःच असते सिनेमाची दिग्दर्शिका, जिचा आवाज एवढा बसलाय आता, तुमच्याकडे आली, तेव्हा तुम्हाला किती आनंद झाला? नाही, ऍक्च्युली जेव्हा तू आली होतीस तेव्हा आमचं करिअर जस्ट चालू होत होतं. मी खूप लहान होतो तेव्हा. आता एक्झॅक्टली उलट झाले. माझं अजून होत नाही आणि ते खूप पुढे गेले. माझं जरा दुर्लक्ष झालं या दोघांकडे, तर ते खूप पुढे गेले यार. सोडत नाही ते. आय थिंक म्युझिक बनवण्याच्या प्रोसेस मध्ये आपण पार्टी जास्त केली आहे आणि काम कमी केलंय. मी काही पार्ट्यांनंतर तर मी लोकांना घरापर्यंत सोडून काम कमी, पार्ट्या जास्त. तुम्ही असं काहीतरी बोलू नका अभद्र. पार्ट्या केल्या वगैरे ते काय आहे की नाही तुम्हाला? आमची म्युझिक पार्टी आणि चहा आणि गप्पा. कधी रेडी झालं आम्हाला ऍक्च्युली फक्त भेटायचो आणि पार्टी चहा प्यायचो, उद्यापर्यंत गाणं रेडी व्हायचं. नाही, आपण आय थिंक स्क्रिप्ट खूपदा वाचली, ते तुम्ही सांगा. आय थिंक ह्या चित्रपटात जे तू स्क्रीन प्ले पण तुला जेव्हा तू लिहिलं होतं, आय थिंक त्याचं इंटिग्रेशन जे गाण्यांबरोबर होणार होतं त्याच्यावरती खूप डिस्कशन्स झाले. यु नो, ते कसे ते डायलॉग्स विल ट्रान्झिशन इन टू द सॉन्ग, अँड ते आम्ही खूप म्युझिकल्स बघितले लहानपणापासून, तर आय थिंक त्याचं इन्फ्लुएन्स पण होतं. अँड वी न्यू हाऊ सॉर्ट ऑफ इट वर्क्स. तर त्याची यु नो लाईक अ स्मॉल पार्ट ऑफ इट ते आम्ही घेऊन वी ट्राय टू डू इट. आणि स्टुडिओमध्ये मध्ये खूप जागा होती, ती आम्ही नृत्यासाठी वापरली. याचं कारण म्हणजे जेन्युइनली डायलॉग म्हणत नाचत. नाही, पण प्रोसेस खूप युनिक होता, आमच्यासाठी पण नवीन होता. आम्ही म्हणजे म्युझिकल्स आम्ही बघितलेत पण कधी म्युझिकल फॉर्मॅटची गाणी बनवली नाही आहेत. अँड द मोस्ट ब्युटिफुल थिंग वॉज द कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस. आम्ही दोघं, तू, प्राजक्त,
प्राजक्त मेघा. सो ते द डिझायनिंग ऑफ द स्क्रीन प्ले, की ते डायलॉग्स कुठे येणार आहेत, गाणी कुठे येणार आहे आणि कशा प्रकारे ते सीन मध्ये जाऊन परत गाण्यामध्ये येणार आहे, ते तो होल प्रोसेस वॉज ब्युटिफुल. मला इतकं नॉस्टॅल्जिक वाटतंय कारण या स्टुडिओमध्ये गाणं क्रॅक झालं होतं आणि फोटोज आहेत. आय थिंक गाणं आपलं क्रॅक वेगळ्या ठिकाणी झालं होतं आणि त्याच्यानंतर आपण इकडे रेकॉर्डिंगसाठी आलो. रेकॉर्डिंग सगळं इकडेच केलं. रेकॉर्डिंग सगळी इकडे केली होती आणि माझी ती खुर्ची आय थिंक फेवरेट होती. मी तिकडे बसून त्या सुद्धा आपली आहेस माझी खुर्ची. आल्या क्षणी तू पियानो वाजवता येत नाही ना, नाही तर बस एक काम कर ना, तू ये इथे. नाही काहीच करायचं. कीबोर्ड आहे. आजच्या या मस्त म्युझिक लॉन्चची मजा सुरू करूया का? श्लोक बोला. जिस चीज के लिए आज हम यहाँ मिले हैं दोस्तों, त्याला माहित झालं. जिस चीज के लिए आज हम यहाँ मिले हैं, जो चीज है मराठी सिनेमा आहे रे आपला, म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपल्यावर खूप लाईट आला. देवानी लाईट दिला आपल्याला. सडनली मी स्पॉटलाइट मध्ये आले, जसं या 2 दिवसात घडतंय. आतापर्यंत आमचं म्युझिक लॉन्चचं सुद्धा. पण मनालीमध्ये आपण शूट करताना अशीच परिस्थिती ना, अचानक लाईट यायचा जायचा वगैरे तसं. त्याची मला आठवण रॉंग हरी यार, हे मनालीला गेले, हे आधी इथे आले. मनालीला आपण मनात क्या बात. खऱ्या बोलला. करेक्ट. नाही पण आणखीन काही स्पेशल व्यक्तींची ओळख इकडे या निमित्ताने करून देते, जे प्रमोशन मध्ये आम्ही त्यांना फार दाखवलेलं नाही. याचं कारण म्हणजे ते केवळ नट नसून, किंवा रादर आमच्याकडे नटांचं बजेट होतं पण गायकांचं नव्हतं. आणि सुव्रत, सिद्धार्थ आणि हरीश हे फक्त नट नसून ते गायक असल्यामुळे एकाच पेमेंटमध्ये आम्ही त्यांच्याकडून 2-2 कामं आणि नृत्य सुद्धा करून घेतलेलं आहे. अमेझिंग. आणि माझं जरा म्युझिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे. तू कुठल्या सिनेमांना संगीत दिलंयस हे सांग ना या निमित्ताने. नाही म्युझिक स्टेज म्हणूनच तो कास्ट केला. ओ सॉरी. अभिनयाचा वाव खूप शोधला आम्ही पण या सिनेमामध्ये, तो नव्हताच आम्हाला. काय अभिनयासाठी वाव खूप शोधला, नाही मिळाला. पण नाही मिळाला. मी दिला होता, तुम्ही घेतला नाही ग. खूप नाचवलंस तू, खूप नाचवलं, खूप गायला लावलं. अरे पण मी म्हणत होते तुम्ही नाचताना पण एक्सप्रेशन देऊ शकता, तुम्ही दिलं नाही, मी काय करू. घाबरले होते ते, गरा गरा घाबरले होते ते नाचताना. कॅमेरा अनेकदा मागून उभा करायचा. 1 मिनिट थांबे, सगळं जरा झूम कर. ऍब्सोल्युटली. आपण ती प्रोसेस आणि पहिलं गाणं झूम करूया. आणि आज आम्ही इथेच म्युझिक लॉन्च करतोय कारण म्युझिक लॉन्चचं सुद्धा बजेट नव्हतं, त्यामुळे याला बेस्ट आहे. मला वाटलं राहुलला लॉन्च करायचंय. तो अजून नाही झालाय. महिना प्रमोट करतोय आपण. येत्या 10 ऑक्टोबरला आमची फिल्म रिलीज होतीये, त्यानंतर तुम्ही त्रास करून घेऊ नका. पण या सिनेमातलं पहिलं गाणं झूम कर. ही श्लोकच्या मनातली रू. झूम कर पासून. झूम कर वाचन. तू सूर हा एवढाच. Wait. When you're introducing the song, now say the name of the song correctly. या ठीक आहे. तो ऐसा रैंडम. तुम्ही बघताय आत्ताच मी संगीत दिग्दर्शकांकडून बोलणी खात आहे, त्यामुळे मला सिनेमाचं नाव अत्यंत असं गाण्याचं नाव नाही माहिती. झूम कर. झूम करच आहे. असं काय करताय? अरे एवढं ठरवलं होतं आपण ते असं करायचं. मला वाटलं सुरू करायचं माझ्या या लाईन ड्रॉप. मी तुझ्या बरोबर आहे, कारण आपण या सिनेमामध्ये अभिनेते नाही होत, आपण कॅन्डिडेट बोलणार. आम्हाला कळलंच नाही. तर पहिल्या गाण्याचं नाव आहे जे आतापर्यंत बाहेर आलेलं नाहीये, त्याचं नाव आहे झूम कर. आणि आता सूर दे. झूम कर, जरा झूम कर, आज झूम कर, जरा झूम झूम, आज झूम झूम, जरा झूम झूम, झूम झूम, झूम झूम, झूम झूम, झूम झूम. ही श्लोकच्या मनातली रूम. विषय तसा सोपा आणि साधा, हो नाहीच्या मध्ये थोडीशी जागा. ही जागा पुढच्या गोष्टींचा धागा, विचारांचे घोडे त्यांच्या बसण्याची पागा. ही जागा पुढच्या गोष्टींचा धागा, विचारांचे घोडे त्यांच्या बसण्याची पागा. हा अण्णा
श्लोक जरा आहे नांगरली माती, त्यात होकाराची पिकं आम्ही. श्लोक होकाराचे पक्षी आम्ही. श्लोक जरा आहे भांबावला मनी, हो हो आम्ही. हो 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 हा नाना तो श्लोक आहे, मला म्हणतो नाना चुकतो हा आधी नंतर बोंबाट नाना. ही दुनिया जोर गेला तर खोल, सगळे फोलच असते मूर्खा. जगाला हा त्यांनी हा पहिल्यांदा कळतच नसतं बरं का. ए नाना बस कर ना. 3, 4. आणि मी हो नाजी, या दोघांचा समतोल हो नाजी. थोडं याचं त्याचं थोडं हो नाजी. भांडू नका लेट मी हँडल हो नाजी. बेसिकली बॅलन्स हो नाजी. विषय तसा सोपा आणि साधा आहे. हो नाहीच्या मधली ही ती जागा आहे. ते मध्ये जरा गडबड झाली फक्त. तेवढं चालतं. ठीक आहे, मला घेतलं असतं ते चालेल. त्यांची होईल. मी एवढा इन्व्हॉल्व मला नव्हतो घेतलं असतं ते ना. चाललं असतं, माझं पण वॉइस झालं असतं क्रॅक. 6 वर्षानंतर आम्ही ऐकतोय हे गाणं आणि पहिल्यांदा परफॉर्म करतो, तर इट्स फाईन. आणि बेसिकली जेन्युअनली सिनेमाची कॉन्सेप्टच ही आहे. हो आणि नाहीच्या मध्ये कायम काहीतरी एक जागा असते जी आपण सगळेजण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत असतो. मनाचा आपण आपल्या ऐकतो का, म्हणजे माझ्या मनाचा तुम्ही काहीच ऐकलेलं नाहीये, त्यामुळे हा प्रश्न मला पडलाय की मला काहीतरी वेगळंच करायचं. म्हणजे काय गेलं बाहेर काढूया. म्हणजे काय गेलं सगळं तुझ्या मनात तुम कहना क्या चाहते हो? अरे नाही नाही, तुम कहना क्या चाहती हो? यानी ऐकलं नाही. श्लोक मी त्याच्या वतीने बोलतोय, माईक तरी मला दिलंय. काय ऐकलंस? कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोणाच्या मनाचं ऐकायचं लिहिलं होतं? तुझ्या मनाला 0 किंमत आहे हे मी कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहून दिलं होतं. धर तरी माहिती तेही मी द्यायचंय त्याला. मनाला काय, मला माझं पेमेंट पण तेवढीच किंमत होती, सो मी कशाला ऐकू मग. अरे तुला अख्खी फिल्म दिली आहे, पैसे कशाला द्यायचे यार. लॉन्च करायला इथे भेटलोय सगळेजण आम्ही. आमची कामं सोडून मला डबिंग यायचं नंतर. याच्याबद्दल चांगलं बोलायचंय खरं मला. मला पण ते सांग ना तू, मनातलं काय वगैरे तुला जे वाटतं ते सांग ना. काय गोष्टी, तरल भावना वगैरे. नाही तरल भावना वगैरे त्याच्याबद्दलचा सिनेमा आहे का तुमचं? जे सगळे सिनेमे असतात तसं काही? तरल भावना म्हणजे काय? अरे तो माईक त्याला दे, तू याच्यात दिलाय ना माईक आपल्याला वेगळा. हा, ते तू मला सांग जरा. मनात मध्ये नाही, मला असं वाटतं तुम्ही दोघांनी बोलावं. हरीश काहीच बोलत नाही, हरीश कुठेच बोलत नाही. नाही, तो हे करतो आम्ही ना. एवढंच बोलणार आहोत जेवढं आम्हाला आहे तेवढंच. म्हणून तुम्ही प्रमोशनला एवढे कमी दिसलात का? कुठे होतात तुम्ही प्रमोशन? ती स्ट्रॅटेजी आहे का? आय डोंट नो. आमच्याकडे डेट्स नव्हत्या. मनामध्ये बघा. मला दिसतं. आम्ही आहोत तुमच्या बरोबर, तू तुमच्या हृदया. तिकडे पोलिसाचं काम करणार आहेस का रे? कुठे सिनेमात. साधारण बघा ना. साधारण आहे. साधारण चोर पोलीस आणि जो आहे ना? आमचा मित्र इथेच आहे कुठेतरी. नाही, तो इन स्पिरिट्स आहे आपल्या इथे बरोबर. आहे तो मलाही ऍक्च्युली दिसला त्याचा नाही. मास्क असायला पाहिजे होता कुठेतरी. त्याच्याही मनात. माझं मास्क ते नाही का, वाटतं. कधी-कधी हा झेंबे हा सोबत. तो खूप वियर्ड वाचतोय पण. तो बेसूर होता, तो लागत नव्हता, त्यामुळे आम्ही त्याला साईडला ठेवलंय. सुरत खूप फटके देणार आहे. आमचं गाणं आल्यावर सुरतचं एक किकॅस लाईन आहे. ते त्यांनी 3 Idiots मध्ये वापरलं बरोबर. चांगलं आहे. मुव्हिंग टू नेक्स्ट सॉन्ग. आय थिंक आम्हाला खूप प्रश्न पडले होते सिनेमाची गाणी करताना. याचं कारण म्हणजे कशा पद्धतीने क्रॅक करायचं आणि बोलता बोलता ते डायलॉग सगळे कसे गाण्यांमध्ये वगैरे आले पाहिजे. आम्हाला काही
कळत नव्हतं. पण ट्रायल अँड एरर मध्ये ते सगळं होऊन गेलं आणि त्याच्यानंतर पुढचं गाणं सिनेमामधलं आलं जे अत्यंत मोठं गाणं आहे. ते आता ऐकवताना आम्ही कमी ऐकणार आहोत आणि मला सिरियसली वाटतं आपण ते ट्रॅकवर ऐकूया, कारण लोकांना असं वाटेल आपल्याला अजिबात गाता येत नाही. नाही चालेल ते लोक ते प्रेम करतात आपल्यावरती. बेसिकली उत्तर काय आपल्याबरोबर गातील ते. अटेम्प्ट एकदा हिंदीमध्ये झाला होता, म्हणजे जेव्हा ऋतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर त्यांनी ते गाणं गायलं. सो जेव्हा त्यांना त्यांच्याकडे गाणं आलं तेव्हाच त्यांचं असं झालं की या मराठीमध्ये फक्त 3च नाटक जे करू शकतात. कोण आहे? तर तुमच्या तिघांपैकी ऋतिक कोण आहे? आमचा आहे तो इथे. पण तुमच्या तिघांपैकी ऋतिक कोण आहे? आम्ही टॉस करून ग्रॅटिट्यूड. म्हणून आमची निवड तुला उत्तर मिळालेलं हाय 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 हाय, क्या बात आहे, क्या बात आहे. पण आम्हाला शब्दातलं उत्तर नकोय, आम्हाला गाण्यातून उत्तर पाहिजे. आणि आमची सगळ्या प्रयत्न करत. ओके, गाऊया. मला वाटलं कोणाला काही कळलं नाही. अभय देओलच्या डान्स सारखं झालं सगळं. दुसऱ्यांना रोस्ट करतोय आपण, स्वतःला रोस्ट करायला पण रोस्ट कुठे करतोय? काहीच नाही. आपण गाणं म्हणणार चांगलं झालं. सिन्सिअरिटीने इतकं म्हणतोय. अभय देओलच्या डान्स सारखं चांगलं झालं. ओके फाईन. स्वतःला रोस्ट करून घेण्यासाठी पुढचं गाणं आपण सादर करूया, म्हणजे त्याच्या खाली बच्चा कमेंट्स येतील आणि त्या गाण्याचं नाव आहे सर. आमचं हे व्हर्जन ऐकल्यावरती प्लीज जाऊन करेक्ट व्हर्जन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वरती जाऊन ऐका, कारण का या व्हर्जन मध्ये तुम्हाला फक्त मजा येणार आहे, कानाला माहिती नाही. उत्तर काय? मला जर ती आवडली, मला अजिबात नाही. कागदावर सही झालीये, याला कसली घाई? मुलगी पाहायला आलाय की विमा घ्यायला आलाय? ती हप्त्याबद्दल बोलते काय? तुम्ही मेल्यानंतर असं, तुम्ही मेल्यानंतर तसं. ती मरण सोडून बोलत नाही. मला वाटे बरी हीच तुझी परी, हिला हो म्हणूया ना. वेडा झाला वेडा, ठार ठार वेडा, असं का म्हणतो हा? किती गुणी आहे, मेहनती आहे, हा बायोडेटा पुरावा. दर महिन्याला बिझनेस नवा, मेहनत वारे वा. नवऱ्याच्या काळजी पोटी पॉलिसी मागे बिचारी त्याला नवरा. अरे हो द्यारी त्या आधी सहीच सांग ना उत्तर काय? संपल्या चौकशा ठरवा जरा एखादी दिशा. अरे उत्तर काय? उत्तर काय? धक्का द्या जरा आणि बनवा कासवाला ससा. अरे उत्तर काय? उत्तर काय? हा पडला पेच आणि खेळ, ठरवून टाक उत्तर काय? संपल्या चौकशा ठरवा जरा एखादी दिशा. अरे उत्तर काय? उत्तर काय? उत्तर काय मिळालं? आम्ही काय आहोत इथे? संपल्या सगळ्या चौकशा संपल्या. उत्तर काय? पण याचं आता ऐकून सगळं एकदम रिलेटेबल वाटतंय. तुमचं पिक्चर रिलेटेबल वगैरे आहे का काय? कारण जर तो असेल तर मी आता जातो डबिंगला. आम्हाला काहीतरी वेगळं दाखवा, मोठं दाखवा. तुम्ही नेहमी दाखवता त्यापेक्षा काय? हो ना, हे काय स्लाइस ऑफ लाईफ वगैरे घेऊन ठेवलंय. ही काय आपली काय ह्याच्यात जाऊन बघण्याची फिल्म आहे का? OTT वर? आमची तर थिएटर मध्ये येऊन बघायची फिल्म आहे. साधी फिल्म थिएटर मध्ये जाऊन बघायची, काय OTT वर फॅमिली फिल्म वगैरे केली अशी. त्यापेक्षा एक हा स्लाइस ऑफ केक. तिसरं गाणं जे आमचं होतं हैया हो. विजल्यावर पेटू पुन्हा, विजलो म्हणजे संपलेच का. एक मूर्ती जरी गेली, गाभारा आपला आहेच ना. रोना छोडिये है मोड खरा रस्ता पुढे.
आहे कीप मूविंग हैया हो, रोना छोड ये है मोड खरा रस्ता पुढे आहे कीप मूविंग हैया हो, हैया हो, 1 2 3 हैया हो, हैया हो, हैया हो, कीप मूविंग हैया हो. सुरुवातीला मी खाली तू बोल ना. तुम्ही नाचला नाही त्याच्यात. ठीक आहे. धुक्यातूनही उन्हाचे चांदणे जसे असे कसे तू मी अबोल राहुनी बोलतो जसे असे कसे तू वाट तूच साथ तू उन्हात सावली तू शांतता तरी वादळी तू बोलना बंधनेही तोडना हा दुरावा सोडना मनाचे उघड बंद दार तू बोलना बनवा तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी तरा तुझी निराळी निळ्या निळ्या स्वप्नाच्या पहाडी डोळ्यातून प्रेमाची चहाडी तुझी माझी कशीही सोडवू गोडी तू लाडी गोडी खोडी तू प्रवास धुंद आसवंत वाट वेगळी तू तृप्त आणि मी तहान ओझळी तू बोलना बंधनेही तोडना हा दुरावा सोडना मनाचे उघड बंद दार तू बोलना मनवा तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी तरा तुझी निराळी निराळी अशी कशी तरा तुझी निराळी तू बोलना तू बोलना तू बोलना. शांतता पसरली इथे. वातावरण अगदी रोमॅन्टिक नॉस्टॅल्जिक सगळंच झालेलं आहे. म्हणजे या सिनेमामध्ये सगळेच भाव अनुभवायला मिळणार आहेत असं दिसतंय. म्हणजे आपण हसलो सुद्धा, काहीतरी नॉस्टॅल्जियामध्ये पण गेलो, एक रोमॅन्स पण आहे, कॉमेडी ऑफकोर्स तेच, त्याच्यावरच हसलो केली कॉमेडी. बट थँक्स मला रोल्सच आता तसेच मिळतील बहुतेक. पण एनिवे चित्रपटगृहाची दारं उघडणार आहेत. अजून असतोस तू. 10 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहाची दारं उघडणार आहेत तुमच्या सगळ्यांसाठी. आमचा चित्रपट येतोय. तुम्ही आता त्याचं संगीत ऐकलं आणि बऱ्याच मुलाखतींमधून हा सिनेमा काय आहे, ट्रेलरमधून तुम्हाला एक झलक मिळालेली आहे. तर तुमच्या मनाची दारं उघडून तुम्ही या आणि हा चित्रपट बघा. आम्हाला इमोशनल व्हायला लावू नका, नाहीतर आम्ही प्रेक्षक कुठे गेले का नाहीये असं अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. म्हणजे आम्ही अजून चांगले चित्रपट करू. हां तर महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा बघा.
मराठी सिनेमाच बघा. ठीक आहे बस आता खूप आवाहन केलेलं आहे आपण सगळ्यांना, विनंती केलेली आहे, सगळं झालेलं आहे. ओके, चांगलं झालं आय थिंक. पण आय थिंक सगळ्यांना खूप मूवी आवडणार आहे. आय थिंक सो. लेट्स होप सो. नक्की आवडणार. 3:08 बरोबर निघायची वेळ झाली. परफेक्ट मस्त. तिथे बोललो खरोखर कॅन्डिड झालेला आहे. हॅलो फोटो काढू. मजा आली. स्टँडअप येतो म्हणजे स्टँडअप कॉन्टेंट मिळालाय, क्यूट कॉन्टेंट मिळालाय. मजा आली. चालू आहे. रोना छोड़ ये